नमस्कार मित्रांनो, तर आज मी चाललो आपल्या टू व्हीलरवरती पुण्यावरून उमरग्याला आणि बघू शकता तुम्ही आत्ता एवढा मोठा पाऊस झाला आणि पावसानंतर तुम्ही सिनरी तर बघू शकता। तर चला हळूहळू पुढे भेटूया। ह्या ब्रिजवर जायचं आता इथनं असं टर्न। मित्रांनो आत्ता आपण त्या ब्रिजवरनं आलो, आता यू टर्न घेऊन आता परत ह्या ब्रिजवर आणि इकडनं आता हडपसरला आता निघू आता हळूहळू आणि हडपसर क्रॉस करून मग बाहेर सोलापूर रोड। ब्रिजचं काम चालू आहे। रेल्वे कॉलनी कोरेवा पार्क। आता हे काय झालं, आपण फिरून फिरून आल्यासारखं झालं, कारण का माहिती आहे का, तिथं पुलाचं काम चालू होतं आणि त्या पुलाच्या कामामुळे आपल्याला एवढं लांब यावं लागलं इकडे आता फिरून। मित्रांनो तर आत्ता आपण पोचलोय 7:26 हडपसरमध्ये। पण बंड गार्डनच्या इथून आल्यानंतर जो रस्ता लागतो तर त्या पुलाचं काम चालू असल्यामुळं त्यांनी डायव्हर्जन दिलं आणि पूर्ण ते कोरेगाव पार्क वगैरे फिरून मगरपट्टा सिटी फिरून मग डायरेक्ट हडपसरमध्ये आम्ही निघालो। हडपसरच्या बाहेर गेल्यानंतर थोडंसं रेस्ट घेऊ आणि मग पुढे आलो हडपसरच्या बाहेर। M14 मित्रांनो सगळ्यांना भरपूर वेळा सांगतो की गाडी हळू व्यवस्थित चालवा, काळजीने चालवा। काय मला तर असं वाटतं झोपीतच हे असं झालं। आत्ता ह्याच्या पाठीमागे एक टू व्हीलरवाल्याने एक कारला डॅश केली पाठीमागून, तसं आता फोर व्हीलरवाल्याने ट्रकला केलं आहे। काय सांगायचं। मस्त नजारे आणि हे असं गावाकडचं वातावरण मित्रांनो। तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आता नाश्ता विष्टा करून घेतलाय थोडासा। आता ही कुरकुमचा एरिया लागला आणि पावसाचं वातावरण झालं बघा पूर्ण। त्या साईडनं पूर्ण ढग भरल्यासारखे दिसतात। बाबा तुम्हाला दिसतं का नाही माहीत नाही, पण बघा एकदा
पूर्ण ढग भरलेले ह्या साईडला. आणि आता आम्ही जेवढं होईल तेवढं बघतो आता कुठं काय थांबता येतं का कसं काय. पेट्रोलचे पण 2 पॉईंट. आता ही मोपेड गाडी असल्यामुळं मित्रांनो काय याला 2-3 पॉईंट संपले की पेट्रोल फिल करावं लागतं, कारण याची फ्यूल कॅपॅसिटी कमी असल्यामुळं या सगळ्या गोष्टीचा जुगाड करत जायला लागेल. सोलापूर हायवेला चांगले जागी जागी आपल्याला पेट्रोल पंप बघायला भेटतात. आता बघू, आता मोठा पाऊस लागायला पाहिजे पुढे, आता मग गोपर काढून मग ठेवावं लागेल. पावसाचे थेंब पडतात आता एक 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 एक. आणि ही कुरकुंबेवाडीची तर मित्रांनो, आता मी जे थांबलेली जागा आहे ती उजनी धरणाचा परिसर आहे. आणि बघू शकता तुम्ही आत्ता एवढा मोठा पाऊस झाला आणि पावसानंतर आता सध्याला तो पूर्ण उजनी धरणाचे दरवाजे बंद केलेले आहेत. तर ह्या साईडला जास्त पाणी नाही दिसत, तर तुम्ही सिनरी तर बघू शकता. आणि आता असंच पुढे हळूहळू आपण पुढे जाऊया आणि जसे जसे सिनरी शॉट्स भेटतील तर तसे तुम्हाला दाखवत जाईल. क्लायमेट असं आहे की मध्ये मध्ये पाऊस येतो आणि मध्येच ऊन पडतं. आता बघा पूर्ण ऊन आहे आणि असं वाटत नाही की आता म्हणजे उन्हाळ्यासारखं ऊन लागतं नाही का, आणि असं वाटत नाही की आता पावसाळा चालू आहे म्हणून. तर चला हळूहळू पुढे भेटूया. तर मित्रांनो, आता पुढे चाललो आहे आणि इथून सोलापूरची हद्द चालू होती बघा. पुणे टू सोलापूर डेव्हलपमेंट कंपनी, इथून सोलापूरची हद्द चालू होती. आणि ह्याच्या पाठीमागं जे आपण उजनी धरण बघितलं त्याच्या पाठीमागं पुण्याची हद्द संपलेली होती. आता आपण आलो टेंभुर्णीच्या जवळ. झाड कसले भारी झाले. एक तर पाऊस पडल्यामुळे ना पूर्ण हिरवं हिरवं झालं आणि त्याच्यात पिवळे फुलं. एक नंबर दिसतं व्ह्यू, मस्त. सुहाना सफर और ये मौसम हसी. व्ह्यू चेंज झाला पूर्ण, मस्त एकदम ग्रीन. आणि त्याच्यामधनं असा हा पोटात पाणी न हालण्यासारखा हा रस्ता, एक नंबर. गाडी चालवायला एवढी मजा येते आणि एवढं भारी वाटतंय. एक नंबर फील आहे, एक नंबर फील. खतरनाक वाटतंय. टेंभुर्णी, करमाळा आणि सोलापूर सरळ. क्लायमेट तर एवढं भारी झालंय ना, म्हणजे आत्ता बघा पाठीमागं एकदम ऊन होतं, असं वाटतं होतं एकदम कडक म्हणजे उन्हाळा चालू आहे. आणि आता पुढे आलं तर असं सावली पडले, झाकाळल्यासारखं झालं सगळं. एक नंबर. आणि हे कर्नाटकाचे रायडर एक नंबर, सेकंड रायडर. हां भारी. तर मित्रांनो, एक ना एक दिवस स्पोर्ट बाईक घ्यायचं स्वप्न आहे मित्रांनो. माझे व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही भरपूर लोकांपर्यंत स्प्रेड करा, जेणेकरून सगळ्यांना कळेल मेहनत करतोय. वेळेतलं वेळ काढून तुमच्यासाठी हे सगळे दृश्य दाखवतोय. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक तर नक्कीच करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की सांगा.
तुमच्यासाठी मी अजून याच्यापेक्षा नवीन नवीन व्हिडिओज, मोटो व्लॉगिंग, फूड व्लॉगिंग, ह्या सगळ्या प्रकारचे मी व्हिडिओज आणत जाईन. तर मित्रांनो, आता मी आलो आहे सोलापूरच्या जवळ आणि थोडंसं चालून खूप टायर्ड झाल्यासारखं झालं होतं. तर म्हणून मी आता इथे येऊन बसलं. चांगला एक बस स्टॉप आहे आणि मस्त सावली आहे, थंड. टाईमलॅपसुद्धा काढला हायवेचा, सोलापूर हायवेचा मस्तपैकी. तो एक अर्धा तासाचा रेस्ट घेऊन मग हळूहळू आता परत पुढे जातो. आता सोलापूरला पोचायला आता जे सोलापूरपासून 20 किलोमीटर अलीकडं येऊन बसलो. भरपूर गाड्या आहेत. असं वाटतं गाडी ज्या वेळेला चालवतो त्या वेळेला वाटतच नाही माझ्या गाडीचं स्पीड असेल एवढा. असं वाटतं गाडी एकदम स्लो चालली आहे. ह्या भरपूर गाड्या अशा बघून नाही का. तर भारी वाटलं. मध्ये मध्ये पाऊस येत होता, ऊन वारा पाऊस, ऊन वारा पाऊस. आत्तापर्यंत तर प्रवास चांगला झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे काय, आपल्या मराठवाड्यात सोलापूर, उमरगा, लातूर ह्या साईडचे कोणी असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता मागं बघितलं होतं आपण ते जिथून आपण पुढेवरून आल्या एक लेफ्ट टर्न दिसला सोलापूरमध्ये. त्या सोलापूरचा जो तो टर्न आहे लेफ्ट टर्न, त्याला म्हणतात हैदराबाद नाका. म्हणजे हैदराबाद म्हणजे तो रस्ता हैदराबादला होता. आता जो मी सरळ चाललो आहे हा असा सरळ 300 किलोमीटर सरळ गेलं की हैदराबाद येईल. तर आता इथून 80 किलोमीटर उमरगा पडतं आणि उमरग्याच्या 17-18 किलोमीटर अलीकडं माझं गाव आहे. आता इकडचं वातावरण बघा. पण जे सोलापूर ते पुण्याचा जो रस्ता आहे, पण तिकडच्या रस्त्याच्या क्वालिटीमध्ये आणि इकडच्या रस्त्याच्या क्वालिटीमध्ये भरपूर डिफरन्स आहे. ते इकडे तेवढं लक्ष देत नाहीत नाही का. आता तर हे ठीक आहे, थोडंसं अजून पुढे गेले की एवढे घाण रस्ते की सांगायचं नाही. गाडीची स्पीड आपलं 60-70 ह्याच्यावर तुम्ही म्हणजे डोळे झाकून, तिथं कसं होतं तुम्ही डोळे झाकून वाढवा, तुम्हाला काहीच नाही, एकदम प्लेन आणि भारी रस्ता होता. तसा इकडचा रस्ता नाही आहे. इथं आता थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला तुम्हाला दाखवणच नाही का रस्त्याचे हाल कसे आहेत. तर आता परत रिफ्युलिंगची वेळ आली आहे. आता परत 3 पॉईंट म्हणजे खाली झालेत. आता इथे इंडियन ऑइल पण आहे आणि त्याच्या पुढे HP आहे. तर मला तर म्हणजे HP चं थोडंसं चांगलं वाटतं पेट्रोल भरायला, म्हणून आपण HP ला भरू. HP पेट्रोल, हिंदुस्तान पेट्रोलियम.
हळूहळू सोडायला लागेल बरं का, लगेच भरून ते. हां बसल काडीशाचं 20 पर्यंत होईल का? ते बाकीचं फोन पे करतो. हे झाले. आता झाले फ्यूल अप करून, पूर्ण टाकी फुल झाली आहे. 3 पॉईंट गेले होते आणि 3 पॉईंटला 215 रुपयाचं पेट्रोल बसलं आहे. आणि हेच मागच्या वेळेला 3 पॉईंट गेलेले होते, तिथं भरलं होतं तर 260 रुपयाचं पेट्रोल गेलं होतं, नाही 250 260. म्हणजे आता कसं काय काय मशिनीमध्ये फॉल्ट असतं का प्राईजमध्ये काय माहीत. चला तर मित्रांनो, एवढे वेळ ऊन होतं, आता पुढे बघताय तर पूर्ण अख्खं काळे ढग भरलेले आहेत. तर हां आता बघा परत ऊन झालं आहे. बिना पावसाचं घरी पोचायला पाहिजे. पूर्ण ढग भरलेत बघा काळे. असे ढग भरलेले. खूप मोठं पाऊस येणार आहे असं वाटतं. तर आता आम्ही इथं थांबून गोप्रो वगैरे चेंज करून रेनकोट वगैरे घालतो. बघा हे कसले काळे ढग आलेत. तर आता डायरेक्ट घरी भेटू, कारण आत्ता काही शक्य नाही आहे. तर अशा प्रकारे आम्ही पोचलो आहे गावाकडं. आणि सोलापूरच्या पुढनं काही रेकॉर्डिंग झाली नव्हती, कारण एवढा मोठा पाऊस होता की पावसामध्ये मला काय रेकॉर्ड करता नाही आलं. तर आता मी डायरेक्ट घरी आलो, फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवतो. तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. हा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल उमरगापर्यंतचा, तर तुम्ही चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. तर हॅलो मित्रांनो, तर गावाकडचे 2 दिवस कशी गेली काय कळलं नाही. आणि आता परतीच्या प्रवासाला निघालं गावाकडनं परत पुण्याला. आणि हा असा नळदुर्गचा घाट, छोटासा घाट आहे टर्न. आणि ह्या साईडला सगळा नळदुर्गचा फोर्ट मस्त. मित्रांनो तुम्ही बघू शकता, भारी आहे. नेक्स्ट टाइम ज्या वेळेला गावाकडे येऊ त्यावेळेला ह्या नळदुर्गच्या पूर्ण किल्ल्याची पूर्ण माहिती घेऊया. भारी वाटतं गावाकडं. पण जन्मभूमी आणि कर्मभूमी, जसे की आपण जन्म घेतलं की काम वगैरे हे ते करण्यासाठी आपल्याला आपलं जन्मगाव तर सोडणं असतंच. हे बघा इथंपर्यंत दिसतं हे सगळा किल्ला. इथं थोडासा रस्ता खराब आहे. येताना भरपूर पाऊस होता मित्रांनो, पुण्यावरून गावाकडे येत असताना. आणि त्याच्यामुळं काय रेकॉर्ड करू शकलं नाही. आणि आत्ता तर नाही आहे, आता काय माहीत पावसाचं वातावरण तर म्हणजे ढगाळलेलं वातावरणच आहे. बघा कसं काय आहे.
हा रस्ता भरपूर डेंजर झाला, एक तर नॅरो आहे, त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या गाड्या येतात आणि त्याच्यात खराब. म्हणजे आता समजा नवीन ड्रायव्हर असेल तर ती गाडी रिव्हर्सच येणार. इथं आहे मोठा रस्ता बायपास काढलेला आहे, तो अजून चालू झालेला नाही वाटतं. बघा हे विंड मिलचा एक ब्लेड आहे किती मोठा आहे बघा. ती बोलेरो किती छोटी दिसते त्याच्यासमोर. लांबून बघितलं तर ते एवढं छोटं दिसतं, असं वाटतं आपल्या घरातलं फॅनच त्यापेक्षा मोठं आहे. मित्रांनो आता परत पावसाचं वातावरण झालं. इथं तर ऑलरेडी पाऊस पडून गेला आहे. इथं समोर तुम्हाला कॅमेरा दिसत असाल अगर नाही तर इथं समोर पाऊस पडतोय आत्ता. म्हणजे हे तर बघ आत्ताच पाऊस पडलेला आहे. बाईक रायडिंग आणि व्लॉगिंग जर बोललं नाही तर पावसाचं भरपूर डिस्टर्ब होतं नाही कोणतं. गोप्रोला वॉटरप्रूफिंग करायसाठी एक टेप असते, ते मी घेतलं नाही, ऑनलाईनला घेतलं मागून मी. पावसातले सुद्धा लॉक्स बघायला भेटतील. काही सजेशन असतील तर सजेशन देत जा. तुम्हाला अजून भरपूर काय असं इंटरेस्टिंग गोष्टी दाखवायच्या आहेत, पण तुम्ही जोपर्यंत मला लाईक करत नाहीत, कमेंट नाही करत. आता इटकळ आले 5 किलोमीटरवर. पुणे टू गावाकडची जे प्रवास होता त्यावेळेला ह्याच पॅचमध्ये मोठा पाऊस होता आणि नेमकं इथंच मी गोप्रो बंद करून ठेवलेला होता. आता हाच आणि नेमकं आत्तासुद्धा बघितलं की ह्याच जागी पाऊस पडलेला आहे. हे आत्ताचंच पाणी दिसतंय बघा, आत्ता रस्त्याच्या खाली चाललंय पाणी. किती भारी वाटतं, सगळीकडे ग्रीन ग्रीन ग्रीन, एक नंबर वाटतंय सगळं. कसलं भारी मस्त टर्न आणि अशी कडेने झाड, एक नंबर असं. मित्रांनो माझ्या गावाकडे जायला तर बसनी एकदम ट्रॅव्हल्स वगैरे भरपूर असतात, पण टू व्हीलरवरती जायची एक वेगळीच मजा आहे. माझ्या गावाकडे जायच्या सगळ्या गाड्या संध्याकाळी निघतात. संध्याकाळी निघलं की मग ते रात्रीतून आपल्याला काय जे काही दृश्य असतात बघायला नाही भेटत. त्या कारणास्तव मला एवढं लांब एवढं कसरत करून एवढं टायर्ड होऊन टू व्हीलरवर येण्याचं एकच कारण आहे की तुमच्यापर्यंत असे छान छान मस्त व्ह्यूज जायला पाहिजेत. त्या कारणासाठी टू व्हीलरवरची ही माझी स्ट्रगल असते मित्रांनो. तर हे बाभळगाव यायच्या वेळेला आता तुम्हाला दिसतं का नाव आहे तो हां ह्याच टर्नला मी इकडनं येत असताना इथं मी रेनकोट वगैरे घातलं आणि गोप्रो इथंच पॅक केला. तुम्हाला लास्टचा व्हिडिओ दिसेलच की मी तिथून रिटर्न म्हणजे ह्या साईडला येत असताना माझा जो व्ह्यू होता तो इथलाच होता ह्या रस्त्याचा. आणि तिथे मी थांबून मग गोप्रो वगैरे पॅक केलं, रेनकोट वगैरे घातलं आणि इथून माझा व्हिडिओ शूट नाही झाला. त्याच्यामुळं मी आता जो मागचा जो पॅच होता तो पूर्ण आतापर्यंत मी सगळं रेकॉर्ड करून घेतलं आहे. आता पुढे हळूहळू जाऊया. आता डायरेक्ट आता आपण भेटू सोलापूरच्या पुढे. त्यावर आता बघू जर सोलापूरमध्ये जर ट्रॅफिक वगैरे म्हणजे काय असेल दाखवण्यासारखं तर मी तुम्हाला मधली पॅच दाखवेन, नाहीतर मग डायरेक्ट सोलापूरच्या बाहेर भेटूया. आता पाठीमागं खूप मोठा पाऊस होता, इथून पूर्ण बघा कोरडे, पाऊसच नाही मित्रांनो इथं. हां बघा आता तिथं पाऊस नाही बोललं आणि इथं परत पाऊस. मग ते इथून पुढून तुळजापूरला दाखवते रस्ता. आपण एक वेळेला इथून होळकर चौकातनं तुळजापूरला जायला रस्ता आहे. पाठीमागं लेफ्ट साईडला गेलं तर अक्कलकोटला जायला रस्ता आहे. थोडंसं पुढे येऊन राईट हँड घेतलं तुळजापूरला तो रस्ता जातो आणि आता हा सरळ सोलापूरला चालला आहे. पिंजारवाडी की आगे क्या है. परत पाऊस चालू झाला. हे असे सुंदर दृश्य मला कॅप्चर करायचे. आता आहे वॉटरप्रूफ, पण कसं होतं माईकचा पूर्ण सेटअप मग चेंज करावं लागतं. ठीक आहे आपल्याला कंटिन्युअस पाऊसच असला तर ठीक आहे, पण हा पाऊस थोड्या अंतरावरती बंद होतो, परत चालू होतं, बंद होतं, परत चालू होतं.
त्याच्यामुळं असं नाही की लगेच आपण ह्याला वॉटरप्रूफ लगेच करायचं. आता फक्त तर ते जे माईक सिलिंगसाठी जो टेप लागतो ते आपल्याकडे नाही आता सध्याला. त्याच्यामुळं आता आपण पाऊस आला की मग ब्लॉग बंद करतो नाही का. मित्रांनो आता मी आलो आहे सोलापूरच्या पुढे, म्हणजे मोहोळच्या जवळ आलो. पुढे जाऊन थोडंसं जेवायला थांबूया. ही मॉडिफाईड झालेली आपली लाल परी, लाल पांढरी परी, पूर्ण लाल नाही. दृश्य कसलं भारी दृश्य. तो रेल्वे ट्रॅक बघा तिथला किती भारी दिसतो. दाखवलं तुम्हाला ते बघा कसलं भारी रेल्वे ट्रॅक दिसतो. एक नंबर. ये हसी वादियाँ ये खुला आसमां भारी वाटतं. ही पिवळे फुलं वर ढग, असं ढगाळलेलं वातावरण आणि पिवळे फुलं मस्त. टू व्हीलरवर राईड करायची मजाच वेगळी आहे मित्रांनो. टिकडेंगे 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 निस्ता राडा कसला गार हवा सुटलीये मस्त. पाऊस येऊ देऊ नको फक्त द्यावा, जाऊ दे असं पुण्यापर्यंत मस्त हवा येऊ दे, पण पाऊस क्लायमेट चांगलं ठेवू बाबा. मित्रांनो रात्री असं झालं थोडं बॅग वगैरे पॅक करून झोपतो थोडा उशीर झाला आणि आता असं वाटतं की झोपेला आल्यासारखं झोप आल्यासारखं. थोडं पुढे थांबून काहीतरी नाश्ता कोल्ड्रिंक्स घेऊ असं वाटतं मला. तर बघू अजून तरी किती लांब आपण स्ट्रेच करू शकतो. आनंद आनंद रे अवघाची असे आनंद नंद रे. आनंद आनंदाचा लाग छंद रे अवघाची असे आनंद आनंद रे. आता आपण मी टेंभुर्णीच्या जवळ आलो. एवढं काय हायवे जोपर्यंत ही झाड एकदम एवढं भारी आणि एवढं मन प्रसन्न होतं एकदम. गाडी चालवताना असं बोरिंग व्हायचं तर काय वाटतच नाही. मस्त वाटतं एकदम भारी.
पुणे 185 किलोमीटर. तर हे गावाचं नाव आहे आरण. आरण कशाला म्हणतात माहिती आहे आमच्या गावाकडे? आरण शेत असतं, 2 शेत असतात, 2 शेतामध्ये जो बंधारा घालतात का, बंधारा हे छोटा असतो दोघांच्या मध्ये. आरण ही त्याच्यापेक्षा थोडी हाईटनी मोठी, म्हणजे हाईटनी थोडीशी मोठी असते ती आरण. तिथं त्या प्रकारचं आरण गाव होते. आपले हँडलच पडले असते असं वाटतंय, पण चांगले घट्ट बसवल्यामुळं आतापर्यंत आलं. तरी म्हणतो काहीतरी राहिले आणि बरं झालं गाडीवरच राहिले. इथं सेपमध्ये बॅगमध्ये राहिले ते. मला वाटलं पडले. आता मला आत्ता लक्षात आलं, अरे काय तर हाताला थंड थंड वाटतंय. ग्लोव्स राहिले खालीच. रेस्ट घेतल्यावर मी या बॅगेच्या ह्याच्यात अडकावून ठेवलं, ते इथंच राहिले. बरं झालं राहिले, पडले नाहीत. पडले असते तर चांगलं 5-6 किलोमीटर मागे जावं लागलं असतं. त्यावर गाड्या बिड्यावर कांड करून मोकळे झाले असते. मग चला, शिवशाही. जाताना आम्ही दोघं होतो, मी आणि काव्या. येताना ती आता बसमध्ये येते. आणि आता मी सध्याला सोलो गाडी करतो गावापासून पुण्याला. इथं परत सोलापूर हद्द एंड, आणि इथनं पुढे आता पुण्याची हद्द चालू. आता बघा किती डिस्टन्स आहे हद्दी हद्दीमध्ये. बॉर्डर जे काय असतं हद्दीचं जे, त्यामध्ये किती फरक असतो. ह्या साईडला उजनी धरण आहे, म्हणजे उजनीचा डॅम माहिती पाणी पडलेले ह्या साईडला जातं. आणि हा असं काय मागच्या वेळेला आपण इथं म्हणजे इकडनं जात असताना त्या साईडला थांबून आपण फोटोशूट केलं होतं. आणि आता परत रिटर्न निघताना ते स्पॉट दाखवतो. इथं पुणे सोलापूर एक्सप्रेस वे प्रायव्हेट लिमिटेड, इथनं पुण्याचे हद्द स्टार्ट. आता पुण्याचे बघा रस्ते कसे येतात. शेतात रस्ता आणि असलं भारी होतं. पावसाने ऑलरेडी हजेरी लावून गेलेली इथं. आणि आता आपण निघालो हवा देवा.
थांबा 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 थांबा, जाण्याच्या अगोदर पेट्रोल भरून घेऊ. जेवण झालं चांगलं आत्ता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आलो आपण हडपसरमध्ये. हडपसरहून भरपूर आता ट्रॅफिक लागणार.